श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 13. आबाईसाच्या प्रश्नावरून देहांत दुःखाचे निरूपण. एके दिवशी आबाईसाने सर्वज्ञांना विचारले, जी हा जीव देहातून निघाल्यावर याला दुसऱ्या देहात घालण्यास अतिवाहिके नामाचे देवतेजवळ एक प्रकारचे भांडे असते, तर ती देवता त्याला कशा प्रकारे नेते? जी सर्वज्ञ म्हणाले, ती त्याद्वारा नेते, अर्थात शरीरातून प्राण निघते वेळी ह्या जीवाला पुढे त्या देहात घालायचे आहे. त्या देहाचा अभिमान घेणारी देवता आपले भांडे घेऊन तेथे तयारच असते. त्या देहातून जी देवता प्राण काढते तेव्हा ही देवता लगेच त्या जीवाला आपल्या प्रतिवाहिके भांड्यात घेऊन जाते व स्वर्ग, नरक, कर्मभूमी अथवा देवतेचा मोक्ष म्हणजे ब्रह्मादिकापासून चिच्चळ मायेच्या फळा तो ज्या कर्मफळात घालायचे असते त्याच्यातच घालते. आबाईसाने विचारले, जी तर जीव काढते वेळी त्याला काही दुःख होते? सर्वज्ञ म्हणाले, बाई, हा जीवात्मा या शरीरामध्ये पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसा पावेतो पर मानूच्या सदो पसंदी व्यापलेला आहे. तो काढताना शेता रुची काचेया इतकी पीडा एका सर्पाची होय. शेता सर्पाची पीडा एका देहांती जीवासी होय. आणि आबाईसास भीती वाटून अंगावर रोमांच उभे राहिले. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.